Hi, good morning, dear students. We were studying interview. In the last lecture, we have completed all the points of the interview section. So, we will just see what we have studied and what we have completed. Okay, the first point which we have completed is what is the interview, what is the meaning of interview. The second point we completed is the preparation for interview. The third point which we completed is aspect to be covered in the interview. Fourth point which we covered was conducting an interview. Then the fifth point which we covered were the types of the questions to be asked in the interview. Then sixth point which we covered was do's and don'ts in the interview. Seven points which we covered was rules in the interview. And 8 point was distribution of marks of this question. 9 point was questionnaire where we studied the questions which you can use to all the famous persons while asking the interview. And the 10th point which we are going to complete today is the example. Okay, we are going to see examples, some examples. Okay, but first, before that, we will just recap of all these 9 points. हे सगळे 9 points आपण रिकॅप करूयात आणि मग शेवटच्या पॉइंटला जाऊयात. ओके, सी द फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज इंटरव्ह्यू. आपण पहिला पॉइंट बघूयात, इंटरव्ह्यू म्हणजे काय. सो firstly, we saw that interview is the communication or the interaction between two people for getting some information of the interviewee. त्या इंटरव्ह्यूचं इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी कम्युनिकेशन जे केलेलं असतं, फेस टू फेस व्हर्बल कम्युनिकेशन जे असतं त्याला आपण इंटरव्ह्यू असं म्हणतो. ओके, देन वी सॉ दॅट इट इज ॲक्च्युली युज्ड फॉर द स्टडी ऑफ द इंडिव्हिज्युअल्स इन मेनी रिसर्च सिच्युएशन्स. बऱ्याचशा रिसर्च सिच्युएशन्समध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलची स्टडी करण्यासाठी हा इंटरव्ह्यूचा यूज केला जातो. नंतर प्रिपरेशन फॉर इंटरव्ह्यू बघितलं, त्याच्यामध्ये 6 पॉईंट्स होते की ना व्हॉट काय प्रिपरेशन करायची आहे इंटरव्ह्यूवरनी इंटरव्ह्यू घेताना. तर मग असं आपण बघितलं की ना इंटरव्ह्यूवर जो आहे त्याला माहीत असलं पाहिजे की ना ह्या इंटरव्ह्यूमधनं कसला डाटा आपल्याला मिळाला पाहिजे. नंतर मग कुठल्या पद्धतीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, म्हणजे स्ट्रक्चर्ड घ्यायचा आहे का अनस्ट्रक्चर्ड प्रोसिजर फॉलो करायची आहे, हे पण त्यांनी पहिल्यांदा डिसाईड केलं पाहिजे. नंतर आपण बघितलं की ना रिझल्ट कसा रेकॉर्ड केला पाहिजे, म्हणजे तो मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं की ना कधी कधी आपण जो रिझल्ट आहे तो आपण रेकॉर्ड करतो किंवा मग लिहून काढतात इंटरव्ह्यूचे रिझल्ट, तर मग तसा रिझल्ट काय आहे ते बघितलं पाहिजे. आणि अजून काय बघितलं की ना इट इज ॲडवायजेबल टू ट्राय टू इंटरव्ह्यू अनदर पर्सन बिफोर युझिंग द ॲक्च्युअल इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे काय की ना आपण काय केलं पाहिजे तर मॉक ट्रायल ते इंटरव्ह्यूची केली पाहिजे आणि मग प्रत्यक्ष इंटरव्ह्यू त्या माणसाचा घेतला पाहिजे. नंतर मग काय बघितलं की ना डेफिशियन्सीज ज्या आहेत त्याच्यामुळे काय होईल तर मग त्याच्यामुळं डेफिशियन्सीज ज्या आहेत त्या इंटरव्ह्यू घेण्यामधले ते जे डेफिशियन्सीज आहेत ह्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये सगळ्या निघून जातील आणि मग तो जो इंटरव्ह्यू आपण ॲक्च्युअली इंटरव्ह्यू घेणार आहोत तो खूप चांगला होईल. ओके, नंतर मग इंटरव्ह्यूवरला माहीत पाहिजे की ना कसल्या टाईपची इन्फॉर्मेशन ह्या इंटरव्ह्यूमधनं आपल्याला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते क्वेश्चन्स त्यांनी फॉर्म केले पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी शेड्यूल केले पाहिजे त्याचे क्वेश्चन्स आणि मगच ती एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन त्याला मिळेल. नंतर मग प्रीरेक्विजिट्स ऑफ एन इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्येच येतं ते प्रीरेक्विजिट्स ऑफ एन इंटरव्ह्यू. एरियाज टू बी कव्हर्ड बघितलं, टाइम मॅनेज बघितलं, नंतर मेक युअर इंटरव्ह्यू इंटरेस्टिंग हे बघितलं आणि बॉडी लँग्वेज बघितलं. एरियाज टू बी कव्हर्डमध्ये काय काय येतं, लिस्ट ऑफ क्वेश्चन्स येतात एरियाज टू बी कव्हर्डमध्ये. टाइम मॅनेजमेंटमध्ये टाईमलाईन येते बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. समटाईम्स द इंटरव्ह्यू मे ड्रॅग ॲक्च्युअली. आणि नंतर मग क्लिअर कट थॉट्स आणि क्वेश्चन्स येतात आणि नंतर मग बॉडी लँग्वेजमध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, म्हणजे तो इंटरव्ह्यू जो देणारा आहे त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे
हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके. नंतर आपण काय बघितलं बघा, कंडक्टिंग इंटरव्ह्यूमध्ये की एकच क्वेश्चन एका वेळेला विचारायचं आहे. मी फास्ट जाणार आहे इथे. एकच क्वेश्चन एका वेळेला विचारायचं आहे. जर नेसेसरी असेल तरच क्वेश्चन रिपीट करायचं आहे. नंतर मग तो जो सब्जेक्ट आहे त्याला तो क्वेश्चन अंडरस्टँड झाला की नाही हे बघायचं आहे. नंतर मग तो जो इंटरव्ह्यू जो आन्सर देतो त्याच्याकडे आपण केअरफुली लिसन करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. देन वी हॅव टू ऑब्झर्व हिज फेशियल एक्सप्रेशन, जेस्चर्स अँड टोन ऑफ व्हॉइस. सब्जेक्टचा जो सब्जेक्ट म्हणजे जो इंटरव्ह्यू देणार आहे त्याचे फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत, त्याचे जेस्चर्स कसे आहेत, म्हणजे त्याचे हावभाव कसे आहेत, किंवा मग टोन ऑफ व्हॉइस कसं आहे, हे सगळं बघायचं आहे. सब्जेक्टला सफिशियंट टाइम द्यायचा आहे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी, पण इंटरव्ह्यू ड्राय होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. एखाद्याचं उत्तर खूप मोठं होऊ नये ह्याची काळजी घ्यायची. अवॉइड सजेस्टिंग आन्सर्स टू द क्वेश्चन्समध्ये आपण क्वेश्चन्सला आन्सर सजेस्ट करायचे नाही आहेत. तर मग त्याच्याकडनं जे आन्सर येतील ते ॲक्सेप्ट करायचे आहेत. नंतर मग आपल्याला जर सरप्रायझिंग आन्सर मिळालेला असेल तर मग कसलेही सरप्राईज दाखवायचा नाही आपल्या चेहऱ्यावरती, किंवा मग अँगर दाखवायचा नाही. म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध जरी आन्सर मिळालं तरी सुद्धा अँगर वगैरे दाखवायचा नाहीये. न्यूट्रल ॲटिट्यूड मेंटेन करायचा आहे ज्यावेळेस कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज असतात त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये. नंतर मग अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यूमध्ये की आपण ॲडिशनल क्वेश्चन्स आस्क करू शकतो, कारण का इन्फॉर्मेशन आपल्याला परत मिळवायची असते. आणि मग आपण जर सपोज एखाद्या क्वेश्चनला तो इंटरव्ह्यूवी जो आहे तो ओरिजिनल क्वेश्चनपासून लांब गेला असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, तर टॅक्ट आणि स्किल वापरून त्याला परत त्या क्वेश्चनकडे आणायचं आहे. ओके. नंतर आपण बघितलं की ना आस्पेक्ट्स टू बी कवर्ड इन द इंटरव्ह्यू. कुठले आस्पेक्ट्स आहेत, तर इंट्रोडक्शन हा एक आस्पेक्ट आहे, नंतर ओपनिंग क्वेश्चन्स हा एक आस्पेक्ट आहे, मेन बॉडी आहे, नंतर कंडक्टिंग क्वेश्चन्स आहे, आणि नंतर समिंग अप आहे. इंट्रोडक्शनमध्ये काय येतं, तर वेलकमिंग, ग्रीटिंग वगैरे सगळं येतं. ओपनिंग क्वेश्चन्समध्ये त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे येतं. मेन बॉडीमध्ये अवॉर्ड्स, अचिव्हमेंट, सेटबॅक्स वगैरे सगळं येतं. कन्क्लुडिंग क्वेश्चन्समध्ये फ्युचर प्लॅन्स, मेसेज वगैरे सगळं येतं. आणि समिंग अपमध्ये काय येतं, कन्क्लुडिंग स्टेटमेंट, एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड हे सगळं येतं. ओके. नंतर आपण काय बघायचं आहे की ना टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आपण कुठले विचारू शकता. तर मग पहिल्यामध्ये आहे ओपन एंडेड क्वेश्चन्स, जे हाऊ आणि व्हायने सुरुवात होते. हाऊ आणि व्हायने सुरुवात होते, त्याला ओपन एंडेड आपण क्वेश्चन्स म्हणतो. क्लोज टाईप क्वेश्चन्समध्ये येस नो टाईप क्वेश्चन्स आहेत, जिथं यस नो किंवा टाईप क्वेश्चन्स म्हणजे कसे की ना यस नोचं आन्सर देऊन तो जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर ते देऊ शकतात. आणि नंतरचं आहे हायपोथेटिकल क्वेश्चन. हायपोथेटिकल क्वेश्चन म्हणजे काय, तर इमॅजिनरी क्वेश्चन. इमॅजिनरी क्वेश्चन्समध्ये असे क्वेश्चन्स येतात की ना त्याच्यामध्ये त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, किंवा मग त्याला एखाद्याबद्दल काय वाटतं, हे सगळे इमॅजिनरी क्वेश्चन्स आहेत. ओके. तर मग हे इमॅजिनरी क्वेश्चन्स तिथं हायपोथेटिकल क्वेश्चन्समध्ये येतात. म्हणजे अशा तिन्ही टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही इंटरव्ह्यू घेताना विचारू शकता. नंतर मग डूज आणि डोंट्स इन इंटरव्ह्यूइंग आपण बघितलं की ना पहिलं आहे डू नॉट ॲझ्युम एनिथिंग. ॲझ्युम करायचं नाही काही. डू नॉट फ्रॉम प्री जजमेंट्स द्यायचे नाहीत, किंवा मग डू नॉट इंटरप्रिट करायचं नाही. नंतर मग आस्क बोथ ओपन अँड क्लोज क्वेश्चन्स, म्हणजे ओपन आणि क्लोज क्वेश्चन्स दोन्हीही विचारायचे आहेत. फक्त येस नो टाईपचे क्वेश्चन्स किंवा WH टाईपचे क्वेश्चन्स विचारायचे नाहीत. नंतर मग ॲक्टिव्हली लिसन करायचं आहे. फ्रेंडली वागायचं आहे, पण प्रोफेशनल मॅनरमध्ये वागायचं आहे. कन्फर्टेशन अवॉइड करायचं आहे. आणि मग प्रोबिंग किंवा कन्फर्मिंग क्वेश्चन्स पण यूज करू शकता तुम्ही. नंतर मग नोट्स तुम्ही घेऊ शकता, बट यू शुड नॉट बी व्हेरी ऑब्स्ट्रेटिव्ह अबाउट इट. म्हणजे कंपल्सरीच घ्यायला पाहिजेत असं काही नाही. इंटरव्ह्यूला सगळ्यात जास्त टॉकिंग करायला द्यायचं आहे. रॅपो एस्टॅब्लिश करायचं आहे, एक वेवलेंथ एस्टॅब्लिश करायची आणि ती मेंटेन करायची आहे.
मेंटेन कंट्रोल ओव्हर द सब्जेक्टवरती कंट्रोल मेंटेन करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट त्यांनी असं सांगितलंय की ना टाइम फ्रेम बनवायची आहे. टाइम फ्रेम बनवायची आहे म्हणजे काय, तर मग म्हणजे आपला इंटरव्ह्यू किती वेळ चालला पाहिजे, एका क्वेश्चनचं उत्तर आपल्याला किती वेळात मिळालं पाहिजे, ह्याची सगळी टाइम फ्रेम बनवायची आहे. बी पोलाइट अँड कर्टियस, नम्र राहायचं आहे, कर्टियस राहायचं आहे. फ्रेम नेसेसरी क्वेश्चन्स ओनली, क्वेश्चन्स जे नेसेसरी आहेत तेच फ्रेम करायचं. कन्क्लूड पॉझिटिव्हली कन्क्लूड करायचं आहे. नंतर मग रूल्स बघा. रूल्समध्ये पहिल्यांदा शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायचं आहे. नंतर मग कॉर्डिनल वेलकम करायचं आहे त्या माणसाचं. नंतर क्वेश्चन्स हे इमिजिएट कॉन्टेक्स्टमधनं आले पाहिजे, म्हणजे आता जे घडलेलं आहे त्या कॉन्टेक्स्टमधनं तुमचे क्वेश्चन्स आले पाहिजे. ते नॅचरल कोर्स ऑफ ॲक्शनमधनं पण आले पाहिजे, म्हणजे एकानंतर दुसरा क्वेश्चन हा जो आहे तो जबरदस्ती विचारलेला आहे असं वाटायला नको, ते नॅचरल कोर्स ऑफ ॲक्शनमधनं आला पाहिजे. नंतर मग जास्त यस नो टाईपचे क्वेश्चन्स विचारायचे नाहीयेत. आणि हॅव अ थँक्स गिव्हिंग कन्क्ल्युजन, म्हणजे थँक्स गिव्हिंग कन्क्ल्युजन करायचं आहे, म्हणजे त्यांचे आभार मानायचे आहेत. ओके. आता नंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स बघितला तर मग ॲप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्सला 2 मार्क आहेत, लँग्वेज आणि स्टाईलला 1 मार्क आहे, ओव्हरऑल रिप्रेझेंटेशनला 1 मार्क आहे, असे मिळून तुम्हाला तिथे 4 मार्क आहेत. ओके. नंतर मग क्वेश्चनायर बघूयात आपण. पॉईंट्स कुठले कुठले यूज करायचे आहेत. पहिला पॉईंट आहे इंट्रोड्युसिंग द गेस्टचं इंट्रोडक्शन करायचं. दुसरा पॉईंट आहे इन्स्पिरेशन्सचा. तिसरा पॉईंट आहे प्रॉब्लेम्स आणि स्ट्रगलचा. नंतर मग फॅमिली सपोर्टचा 4था पॉईंट आहे. 5वा पॉईंट आहे अचिव्हमेंट्सचा. 6वा पॉईंट आहे ड्रीम्स आणि मेसेजचा. ओके. अशा पद्धतीने तुम्ही पॉईंट्स हे सगळे 6 पॉईंट्स यूज करून तुम्ही इंटरव्ह्यू फ्रेम करू शकता. आता जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चनायर काय आहे ते बघा. म्हणजे ही अशी क्वेश्चनायर मी तुम्हाला सांगितली होती की जी तुम्ही कुठल्याही फेमस पर्सनला वापरू शकता. तर फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ डिड यू टर्न टू दिस फील्ड. सेकंड इज व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस इन द अर्ली स्टेज. थर्ड इज व्हॉट फॅसिनेटेड यू द मोस्ट. Fourth is what helped you to perform to such an extent. Fifth is will you tell us any memorable event. Sixth is what strategies have you adapted to succeed. Seventh is how did you feel at the zenith of success. म्हणजे zenith of success म्हणजे काय, at the top of success. आणि eighth is what message would you like to share with us. ओके. आता हे क्वेश्चन्स विचारायच्या आधी तुम्ही काय करायचं आहे, इथे वरती तुम्ही हे करायचं आहे, आपण ज्याला म्हणतो इंट्रोडक्शन वगैरे जे आहे ते करायचं आहे, वेलकमिंग करायचं आहे, आणि इथे नंतर खाली एंडिंग करायचं आहे क्वेश्चन्सच्या नंतर. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. आता पहिलं एक्झाम्पल आहे प्रिपेअर द लिस्ट ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्स टू कंडक्ट अ ब्रेव्हरी अवॉर्ड विनर. ओके. ब्रेव्हरी अवॉर्ड विनर आहे म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की ना, 26 जानेवारीला ब्रेव्हरी अवॉर्ड मिळत असतं लहान मुलांना. तर मग एक एक्झाम्पल घेतले मच्छिंद्र खिलारेचे, त्याला ब्रेव्हरी अवॉर्ड मिळालेले. सो बघा मी कसं स्टार्ट केलंय. हॅलो मच्छिंद्र खिलारे, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन विनिंग ब्रेव्हरी अवॉर्ड. मग मी पहिला क्वेश्चन त्याला काय विचारते बघा. यू गॉट प्रेस्टिजियस ब्रेव्हरी अवॉर्ड फॉर सेव्हिंग अ मदर अँड सन फ्रॉम ड्राउनिंग. हाऊ डिड दिस हॅपन. त्याला विचारते की ना, तुम्हाला प्रेस्टिजियस ब्रेव्हरी अवॉर्ड, प्रेस्टिजियस म्हणजे खूप महत्वाचं असं म्हणा किंवा खूप मान असलेलं ब्रेव्हरी अवॉर्ड मिळालेले का, तर तुम्ही एका मुलाला आणि आईला बुडण्यापासून वाचवलेलं आहे. तर मग हे कसं झालं. नंतर मग दुसरा प्रश्न आहे व्हॉट फिलिंग्स मेड यू डाईव्ह इन टू द वॉटर. म्हणजे तुम्हाला काय वाटलं की ना, जेणेकरून तुम्ही काही स्वतःचा विचार न करता पाण्यामध्ये उडी घेतली. थर्ड आहे की वेन डिड यू लर्न स्विमिंग. डिड युअर पॅरेंट्स सपोर्ट स्विमिंग. तुम्ही कधी स्विमिंग शिकलेला आहात, मग तुमच्या पॅरेंट्सने सपोर्ट केलं का स्विमिंग. नंतर मग वेरंट यू अफ्रेड ऑफ रिस्किंग युअर लाईफ. तुम्हाला भीती नाही का वाटली स्वतःची रिस्क करण्यासाठी. हाऊ डिड यू फील वेन यू सेव्ह 2 लाईफ्स. तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस तुम्ही 2 जीव वाचवले. नंतर हाऊ डिड युअर फॅमिली रिॲक्ट वेन दे फर्स्ट न्यू व्हॉट यू डिड. म्हणजे तुमच्या फॅमिलीची रिॲक्शन काय होती ते. नंतर हाऊ डू यू फील आफ्टर रिसिव्हिंग द अवॉर्ड. म्हणजे अवॉर्ड रिसिव्ह केल्यानंतर, म्हणजे तुम्हाला अवॉर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय. व्हॉट विल यू डू विथ द सम ऑफ अमाऊंट
हे बघा, हा इमॅजिनरी क्वेश्चन आहे की ना, तुम्हाला जी काही अमाऊंट मिळाली आहे त्याच्याने तुम्ही काय करणार आहात, नंतर काय तुम्हाला फ्युचरमध्ये काय बनायचं आहे, बिकॉज ही इज अ चाइल्ड ॲक्च्युली. ब्रेवरी अवॉर्ड कुणाला मिळतं तर लहान मुलांना मिळतं. तर मग त्याला मोठेपणी काय बनायचं हे विचारायचं आहे. आणि मग तो मेसेज काय देशील तुझ्या तुझ्या वयाचे जे मुलं आहेत त्या मुलांना तू मेसेज काय देशील, असा प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता. ओके, अशा टाईपने हे क्वेश्चन्स विचारू शकता आपण. नंतर मग एन्व्हायरमेंटलिस्ट आहे. ओके, असंच एक नाव घेतलेलं आहे पॉल जॉन्सन म्हणून. आणि मग बघा कसं बिगिनिंग केलेलं आहे, मी इथे इंट्रोडक्शन केले. हॅलो मिस डॉक्टर पॉल जॉन्सन, वेलकम टू अवर स्कूल. इट्स ग्रेट ऑनर फॉर मी टू टॉक विथ यू ऑन बिहाफ ऑफ ग्रीन कल्चर सोसायटी ऑफ अवर को. शेल वी बिगिन द इंटरव्ह्यू. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही चालू करता तुमच्या क्वेश्चन्सला. ओके, मग तुम्ही इथे काय विचारू शकता, ॲज अन एन्व्हायरमेंट सायंटिस्ट वर्किंग फॉर ग्रीन पीस, व्हॉट इज दॅट यू डू. म्हणजे तुम्ही नक्की काय करता, एन्व्हायरमेंट सायंटिस्ट म्हणजे नक्की तुम्ही काय करता. वी सॉ द हेडलाईन हॉटेस्ट इयर ऑन द रेकॉर्ड, हाऊ वरीड शुड वी बी. म्हणजे क्लायमेटसाठी आपण हे विचारतोय की न किती वरीड असलं पाहिजे. नंतर मग व्हॉट्स युअर ओपिनियन अबाउट ग्लोबल टेम्परेचर्स अँड डिझास्टर. म्हणजे तुम्हाला माहिती की ना ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे. मग मग त्यांचं ओपिनियन काय आहे हे, बिकॉज ही इज अन एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणून त्याला विचारलेलं आहे. नंतर इफ वी डू मॅनेज टू टेक ॲक्शन इन टाईम, द वर्ल्ड विल मॅजिकली सेव्ड. विल फॉरेस्ट बी रिप्लेस्ड, विल द आर्टिस्ट स्टॉप टू मेल्ट. म्हणजे जर सपोज आपण ॲक्शन्स घ्यायला आता सुरुवात केली तर मग वर्ल्ड मॅजिकली सेव्ह होईल का, फॉरेस्ट परत नंतर बनतील का, नंतर आर्टिक स्टॉप होईल का मेल्टिंगला. नंतर मग व्हॉट सायंटिफिक कन्सेप्ट्स डू पीपल ऑफन गेट रॉंग दॅट रिअली ऑनाइज यू. म्हणजे असे काही सायंटिफिक कन्सेप्ट्स आहेत जे जे लोक चुकीचे समजतात. नंतर मग इथे बघा की ना, ऑफ द टेरिबल थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन द वर्ल्ड, पॉवर्टी, वॉर, लॅक ऑफ युनिव्हर्सल एज्युकेशन, वाय इज एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर द सायंटिस्ट टू वर्क ऑन. ते असं विचारतात की ना बाकीचे खूप मोठे प्रॉब्लेम्स चालू आहेत जगामध्ये, तर मग एन्व्हायरमेंट मध्ये असं काय आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ह्याच्यामध्ये इतकं महत्त्वाचं काय आहे की नाही सायंटिस्टनी त्याच्यावरती वर्क करावं, मग बाकीच्यावरती पण वर्क करावं असं त्यांचं म्हणणं आहे. हाऊ कॅन वी एंगेज इन द डिस्कशन अबाउट क्लायमेट चेंज ऑर एन्व्हायरमेंट विदाउट साऊंडिंग टू ग्लूमी. मग आपण कसं डिस्कशनमध्ये यावं एन्व्हायरमेंट चेंजच्या. आणि इफ देअर्स वन थिंग दॅट एव्हरीवन कुड डू टुडे टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, व्हॉट वुड दॅट बी. म्हणजे जर सपोज एक गोष्ट अशी आहे की ज्याने आपण आपलं एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करू शकू, तर मग ती काय असेल. ओके, हे एन्व्हायरमेंटलिस्टचा इंटरव्ह्यू आहे. नंतर मग सोशल वर्करचा इंटरव्ह्यू आहे बघा. मग तुम्ही बिगिनिंगला हे सगळं लिहू शकता. आता मग असे आपण जसं लिहिलेलं आहे तसं, मी तर काही लिहिलेलं नाही आहे पण तुम्ही ते लिहू शकता. ओके, मग पहिलं आहे की ना, व्हाय हॅव यू सिलेक्टेड करिअर इन सोशल वर्क. सोशल वर्कमध्ये कुणी करिअर करत नाही, मग तुम्ही का सिलेक्ट केलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ इज हाऊ इज युअर प्रिव्हियस एक्सपिरियन्स ॲप्लिकेबल टू वर्क यू डू हिअर. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स कसा तुम्हाला हेल्प करतो. नंतर हॅव यू हॅड द एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ द पीपल ऑफ रेस ऑर सेक्शुअल ओरिएंटेशन डिफरंट फ्रॉम युअर्स. म्हणजे तुमचं वर्क एक्सपिरियन्समध्ये तुम्ही अशा लोकांशी आला का की ना जे तुमच्यापेक्षा रेसमध्ये वेगळे होते. रेस म्हणजे निग्रोज असतील किंवा व्हाईट पीपल असेल किंवा सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये असेल, त्यांच्याशी तुम्ही आला का सानिध्यात. नंतर फोर्थ क्वेश्चन आहे, हाऊ डज कल्चर इम्पॅक्ट आवर वर्क. आपलं कल्चर कसं इम्पॅक्ट करतं आपल्या वर्कवरती. पाचवा क्वेश्चन आहे, हाऊ डू यू होप टू अकम्प्लिश ॲज अ सोशल वर्कर. व्हॉट डू यू, म्हणजे तुम्हाला काय अकम्प्लिश काय मिळवायचं आहे सोशल वर्कर म्हणून. सहावा क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू जज टू बी द मेजर सक्सेस अकम्प्लिशमेंट इन युअर फील्ड वर्क. म्हणजे तुमचं मेजर सक्सेस काय आहे. सातवा काय आहे, हाऊ डीड यू अचीव दिस. म्हणजे हे जे सगळे अकम्प्लिशमेंट्स आहेत ते तुम्ही कसे मिळवलेले आहेत. आठवा क्वेश्चन आहे, व्हॉट मेजर डिसअपॉइंटमेंट्स आणि फेल्युअर्स तुमच्या फील्डवर्कमध्ये तुम्हाला आलेले आहेत. प्रत्येक फील्डवर्कमध्ये हे डिसअपॉइंटमेंट्स किंवा फेल्युअर्स असतात, त्यातलं काय आहे. आणि नववा क्वेश्चन आहे, इज देअर समथिंग यू वूड डू डिफरंटली इन दिस फील्ड. म्हणजे तुम्ही काय वेगळं करू शकता का ह्या फील्डमध्ये. तर अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. जर इफ यू आर नॉट एबल टू फ्रेम लाईक दिस एक्झाम्पल्स, यू कॅन जस्ट यूज ऑल दिस एक्झाम्पल्स. म्हणजे आपण जे या PPT मध्ये बघितलेले आहेत, हे जे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत, हे जरी तुम्ही यूज केले सगळीकडे तरी पण चालू शकतात ॲक्च्युली. फक्त इथे तुम्हाला वेलकम मेसेज लिहावा लागेल आणि इथे एंडला मेसेज लिहावा लागेल.
मला असं वाटतं की ना यू हॅव अंडरस्टूड दिस टॉपिक ऑफ इंटरव्ह्यू. ओके. थँक यू. थँक यू व्हेरी मच.